महाराष्ट्रात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्या तालुक्यांमध्ये मतदारसंघांमध्ये डाव्या चळवळीचा लाल झेंडा डौलात फडकतो आहे। यापैकीच एक मतदारसंघ म्हणजे कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघ। गुजरातच्या सीमेवरील या आदिवासी बहुल मतदारसंघात जेवढा माकपचा जोर आहे तेवढीच पवार घराण्याची ताकद आहे। गावित विरुद्ध पवार हा इथला पारंपरिक संघर्ष। यात कधी गावित बाजी मारतात तर कधी पवार घराणं। यंदा पुन्हा एकदा हाच सामना रंगण्याची शक्यता आहे। यात नेमकी कोण बाजी मारू शकतं, कोणाची किती ताकद आहे तेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊ। कळवण-सुरगाणा हे दोन तालुके। यापूर्वी हे दोन्ही मतदारसंघ वेगळे होते। सुरगाणामध्ये माकपची पाळीमुळे घट्ट रुजले आहेत। गावित यांना या तालुक्यात अजूनपर्यंत तरी तगडा प्रतिस्पर्धी सापडलेला नाही। त्यामुळेच मतदारसंघ वेगळा असताना गावित इथून तब्बल 7 वेळा निवडून आले होते। यंदा ते 8व्यांदा विधानसभा गाठण्यासाठी तयारी करत आहेत। ज्याप्रमाणे सुरगाणामध्ये माकपची ताकद आहे, अगदी त्याचप्रमाणे कळवण तालुक्याला पवार घराण्यानं आपला बालेकिल्ला बनविला आहे। कळवण मतदारसंघ वेगळा असताना 1985चा अपवाद वगळता ए.टी. पवार इथून तब्बल 8 वेळा आमदार म्हणून निवडून आले होते। ए.टी. पवार यांनी आपल्या आमदारकीच्या काळात अनेक विकास कामं केली। पुनंद धरणाची निर्मिती त्यांच्या काळातच झाली होती। तर शासकीय इमारतींसह अनेक विकास कामं करत त्यांनी कळवण मतदारसंघात आपली छाप पाडली। 2009 साली मतदारसंघाची पुनर्रचना झाली। त्यात कळवण-सुरगाणा मतदारसंघ एक झाला। त्यामुळे कोणत्या तालुक्याचा नेता विजयी होणार अशी एक स्पर्धा सुरू झाली। या लढतीत पहिल्यांदा ए.टी. पवार विजयी झाले। 2014 साली मात्र गावित यांनी डावपेच खेळले। पवार यांना घेरण्यासाठी त्यांनी कळवणमधूनच उमेदवार उभे केले। गावित यांचा हा डाव यशस्वी झाला। सुरगाणा या गावितांच्या बालेकिल्ल्यातील एक घट्टा मतदान त्यांच्या पारड्यात पडलं, तर कळवणमध्ये पवारांची मतं विभागली गेली। अवघ्या 4000 मतांनी गावित विजयी झाले। 2019च्या लोकसभा निवडणुकीत ए.टी. पवार यांच्या स्नुषा भारती पवार खासदार झाल्या, पण त्यांना कळवणमधून मताधिक्य मिळालं नव्हतं। यामागे आपल्याच घरातील भेदी असल्याची शंका त्यांना होती। त्यानंतर त्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत ए.टी. पवार यांचे सुपुत्र नितीन पवार यांना मैदानात उतरलं। परंपरेप्रमाणे टफ फाईट झाली, पण निवडणुकीच्या शेवटच्या काही दिवसात भारती पवार यांनी आपली ताकद जे.पी. गावित यांच्या मागे लावल्याची चर्चा होती। मात्र अवघ्या 6000 मतांनी नितीन पवार आमदार झाले। आता यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही भारती पवार यांना कळवण-सुरगाणामधून मताधिक्य मिळालेलं नाही। त्यामुळे आता त्या काय भूमिका घेतात याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे। राष्ट्रवादीकडून सध्या तरी नितीन पवार यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात आहे। कळवण तालुक्यातील विविध संस्थांवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे। स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात, तसंच ए.टी. पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे। नितीन पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठा निधी कळवण तालुक्यासाठी आणला आहे। त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। युती न झाल्यास भाजपकडून एन.डी. गावित किंवा माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचा मुलगा समीर चव्हाण हे दावेदार आहेत। नितीन पवार यांच्यासाठी जशा जमेच्या बाजू आहेत तशाच नकारात्मक बाजूही आहेत। भारती पवार विरुद्ध नितीन पवार यांच्यातील छुपा संघर्ष ही पहिली नकारात्मक बाजू। दुसरी बाजू म्हणजे नितीन पवार यांनी आमदार झाल्यावर ऑनलाईन उद्घाटनांचा धडाका लावला, परंतु ती तशीच रेंगाळत ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर होतो। मतदारसंघातील कांद्याच्या प्रश्नामुळेही जनतेत प्रचंड नाराजी दिसून येते। तालुक्यातील रस्त्यांचे खड्ड्यांमुळे झालेली चाळण हा प्रश्नही मतदारांच्या नाराजीचं प्रमुख कारण आहे। याशिवाय वनाधिकार कायद्याविरोधात भूमिका घेत आदिवासी फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या विरोधातील भूमिका घेतली, विकास कामांकडे दुर्लक्ष केलं असे मतदारसंघातील लोकांचं मत आहे। या सगळ्यामुळे जे.पी. गावित यांना तुलनेनं लढत सोपी मानली जात आहे। महाविकास आघाडीतून मदत झाल्यास त्यांच्यासाठी विधानसभा 8व्यांदा दूर नाही हे नक्की। दरम्यान कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघावरील कसमादे अपडेटचा हा आढावा तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा, आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा।